नमस्कार मित्रांनो, आज आपण एक स्नॅक्स बनवणार वेगळ्या पद्धतीचं. तर आता ते स्नॅक्स बघून घेऊया आपण. स्नॅक्स काय करायचं, मक्का फ्राय स्नॅक्स. तर त्यासाठी लागणारं साहित्य आज आपण बघून घ्यायचं आहे. तर लागणारं साहित्य कॉर्न फ्लॉवर, मैदा, मीठ, मसाला चटणी, मिरची पावडर म्हणजे मिरची लाल तिखट आणि हळद, थोडासा रेड कलर, किचन किंग, जिरा पावडर, धना पावडर आणि हा मक्का म्हणजे स्वीट कॉर्न, ह्याला इंग्लिशमध्ये स्वीट कॉर्न म्हणतात किंवा मक्का. आज ह्या मक्क्याचा आपण फ्राय करणार आहोत. थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. पाणी आपण घेतलेलं आहे आणि आता आपण तेल गरम करत ठेवूया. ते तयार करत असतो तर आपण आता तेल गरम करत ठेवूया. कढईमध्ये गोड तेल आपण ओतून घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण कॉर्न फ्लॉवर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. साधारणपणे 1-2 चमचे कॉर्न फ्लॉवर, 2 चमचे मैदा, मीठ घालून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 पाऊण चमचा, अर्धा चमचा मसाला चटणी, मिरची पावडर काश्मीरी लाल तिखट 1 फुल चमचा मोठा, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर किचन किंग अर्धा चमचा, धना पावडर 1 अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा. आता ह्या सगळ्याचं पाणी घालून मिश्रण करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडा कलर टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं, सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा याच्यामध्ये मैदा आणि कॉर्न फ्लॉवर कमी पडलेला आहे, आपण परत थोडा ऍड करून घेऊया. परत एक मैदा, साधारणपणे 1 चमचा मैदा, कॉर्न फ्लॉवर 1 चमचा. आता हे परत मिक्स करून घ्यायचा. आपल्या आता मसाले मिक्स करून झालेले आहेत. तेल पण गरम झाले. आता हे आपण थोडंसं कमी तावावरती सोडायचं आहे, मात्र जास्त वेळ भाजायचं, कुरकुरीत करायचं आहे ह्याला. आता आपण हे सोडून घेऊया. असं सोडताना जरा लांब लांब सुट्ट सोडायचं आहे, जेणेकरून की एकामेकाला चिकटायला नको. खरंच एकदा करून बघा, छान टेस्ट आहे याची. सोडताना मात्र हाताने असं सुट्ट करून सोडायचं. हे असं सुट्ट करून सोडायचं आहे. त्याच्यावरती कोटिंग बसलं पाहिजे इतकं पीठ आपण घालायचं आहे. थोडं जरा मग आपल्याकडून कमी पडलेलं, आपण थोडस आणि 1 चमचा पीठ वाढवलेलं आहे. आपल्याकडे जे कणसं असतात मक्याची, ती म्हणजे अगदी स्वीट, म्हणजे स्वीट कॉर्न, गोड कणसं असू द्या किंवा शेतातील आपली साधी ज्वारी कणसं असू द्या, ती कोणतीही चालतील. अगदी छान खुसखुशीत. आता हे पूर्ण फ्राय झालेलं आहे, तळलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं. बघा किती छान, अगदी खुसखुशीत झाले. एकदा टेस्ट करून बघा. खरंच मी म्हणतोय म्हणून नव्हे,
तर अगदी खरंच छान झालेला आहे. 5 मिनिटाची रेसिपी आहे मित्रांनो. याच्यावरती थोडासा चाट मसाला असा टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला टाकल्यानंतर अगदी मस्त टेस्ट येते. आता याच्यावरती मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे. टोमॅटो सॉस देखील त्याच्याबरोबर घेतलेला आहे. शक्य असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खा, नसेल तर चाट मसाला टाकून तसाही खाऊ शकता. तर मित्रांनो, आता आपलं मक्का फ्राय स्नॅक्स तयार झालेला आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर त्यासाठी आता बघून घ्या सगळ्यात महत्वाचं स्नॅक्स.